हे घ्या देवा. स्वामी, कापूस आणि दगड कशासाठी? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. प्रश्नांची उत्तरं? नाही, म्हणजे कापूस आणि दगड याचा उत्तराशी काय संबंध? स्वामी, आमच्या ह्यांना पादुका कमाईसाठी हव्यात, पण मला सेवेसाठी हव्यात. आज पादुका प्रत्यक्ष जरी इथे नसल्या तरी माझ्यासाठी त्यांचं अस्तित्व इथेच आहे. मला माहिती आहे, देव वस्तूत नाही, तो भावात असतो. वहिनी, ओ वहिनी, ओ वहिनी, सोपान भाऊ पहाटे शेतावर गेले नव्हते का? पहाटे? काल रात्री पिकाला पाणी सोडलं होतं. अहो, पाणी तर सोडलं होतं, पण पहाटे जाऊन बांध बांधून ते पाणी अडवणं गरजेचं होतं. म्हणजे ते गेलेच नाहीत का? अहो, मला तर वाटलं पहाटे ते जाऊन आलेत आणि मग झोपलेत. नाही वहिनी, आता सगळं पीक वाहून गेलंय. काय? पीक वाहून गेलं? हो. हे असं व्हायला नको होतं. का हाही स्वामींचाच इशारा आहे का? देव जेव्हा देतो तेव्हा विश्वास देतो, आणि जेव्हा घेतो तेव्हा अहंकार काढून घेतो. बरोबर वहिनी, मी निघतो. स्वामी, स्वामी, पिकाचं खूप मोठं नुकसान झालंय. सगळं वाहून गेलं. आणि काल रात्री तर आमच्या ह्यांनी पादुका चोरून आणल्यात. स्वार्थापायी पूर्णपणे आंधळे झाले. हल्ली तर नशाही करायला लागलेत. त्यांच्या अशा वागण्याने आमचं घर, संसार सगळ्याचं नुकसान होतंय. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार. पण असं का स्वामी? ते चुकीचं वागतायत हे मला मान्य आहे. मी तुमची मनोभावे सेवा करते, नियमितपणे इथे येते, साधना करते, नामस्मरण करते. मग त्याचा उपयोग काय? हे घ्या दगड, बिरकावा आमच्यावर. काय? स्वामी, तुम्हाला इजा होईल. असं? बर. आता बिरका, आता होईल का इजा? नाही, ह्याने इजा होणार नाही. सुमित्रे, तुमची कर्म या दगडाप्रमाणे असतात, ते तुम्हाला इजा करतात. पण त्याच्यावर जर भक्तीचं आणि श्रद्धेचं आवरण असेल तर तुम्हाला इजा पोहोचत नाही. तुझ्या नवऱ्याच्या कर्माची फळं तुला भोगावी लागणारच आहेत, पण तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत, कारण तुझ्या भक्तीमुळे आणि श्रद्धेमुळे. स्वामी, पण ह्यांना ह्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही सुमित्रे. चला, माझं काम झालं तर स्थापना केली पाहिजे. कामाला लागलं पाहिजे. पादुका इथं? अहो, ह्या तर भाऊजींकडे होत्या ना. तुम्ही पुन्हा जाऊन? अगं सुमित्रा, या खऱ्या पादुका नाहीयेत. हे बघ, मी या वेगळ्या बनवून घेतल्या. जशा मोर्याकडे पादुका आहेत अगदी तशाच्या तशा. अहो, पण हे सगळं कशासाठी? हे बघ, गावातल्या ठराविक लोकांनाच माहिती आहे.
की पादुका मोर्याकडे देण्याचा निर्णय झालाय, पण पूर्ण गावातल्या लोकांना नाही माहित. मी गावात असं काहीतरी पसरवेन की ह्या पादुका खऱ्या आहेत असंच वाटेल. मी त्यांना सांगेन की बाबांनी जाण्याआधी त्या मला दिल्या होत्या. मग त्याच्याने काय होईल? सगळे भाविक इथे येतील, दर्शन इथे घेतील आणि सगळी कमाई आपल्या वाटेला येईल. अहो पण हे चुकीचं आहे. अशा खोट्या पादुका बनवून घेणं म्हणजे पादुकांचा अपमान आहे. पादुका म्हणजे दत्तगुरूंचं अस्तित्व. ते या खोट्या पादुकांमध्ये कुठून येणार? भाविकांना दर्शन घेतल्यावर जी अनुभूती येते ती त्यांना कुठून मिळणार? हे बघ, असं काही नसतं. जसा भाव तसा अनुभव. लोकांना जेव्हा वाटेल की ह्या खऱ्या पादुका आहेत, अनुभव पण तसाच येईल. चला, मला स्थापना करू द्या. थांबा जरा. काल रात्री चोरी केलीत आणि पिकाचं नुकसान झालं. आता जे काही करणार आहात त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येणार नाही. असा देवाशी खेळ करू नका. पादुकांशी खेळ म्हणजे नशिबाशी खेळ. हे बघ, माहिती आहे मला सगळं. मी सगळं बघूनच करतोय. चला, स्थापना केली पाहिजे. पण ह्यांना ह्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही सुमित्रे. अरे पादुका शेकडो आणता येतील, पण गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा ती आणता येत नाही. हो देवा, ती कमवावी लागते. सेवेने, नम्रतेने आणि शुद्ध भावनेने. अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा, स्वार्थ तुम्हाला काही कमवू देत नाही, पण स्वार्थापायी तुम्ही बरंच काही गमावू शकता. म्हणजे देव जवळ असतो पण स्वार्थ आडवा येतो, असंच ना देवा? स्वामी, स्वामी, ही सुंदर आल्यापासून सारखं बुवाच्या मागे पुढे करतीये. हे असंच जर चालू राहिलं ना तर एक दिवस हा बुवा आम्हाला अंतर देईल. आमच्यावर ह्याची कृपाच होणार नाही. ते होऊ द्यायचं नाही. तू का आलीस? सांगितलं होतं ना, स्थानावर थांब, तिथली कामावर चल. मी काही नाही स्वामी. अहो, स्थानावर एक भक्त आला होता, तुम्हाला विचारत होता. मग म्हणजे त्याला एका प्रश्नाचं उत्तर ऐकायचं होतं तुमच्याकडून. ते उत्तर ऐकण्यासाठी मीही आले. बोल. हा, तो विचारत होता की स्वर्गात आणि नरकात काय फरक आहे. चल आमच्या बरोबर. भूक लागली पण खाता येत नाही. इतकं सगळं जवळ असून पण खाता येत नाही. देवा, हे काय आहे? हा नरक आहे. नरक? हो, इथे सुख आहे, सुविधा आहे, संधी आहे, पण इथे स्वार्थ आहे, म्हणून कुणालाच तृप्ती नाही. स्वामी, जर हा नरक आहे तर मग स्वर्ग कसा आहे? स्वर्ग पाहायचा आहे. चला. हो, आधी तू खा, तुझा वाटा.
स्वामी देवा, इथेही सगळं तेच आहे, पण अनुभूती वेगळी आहे. कबले हाय स्वर्ग. अगं जो फक्त स्वतःचा विचार करतो तो सगळा असूनही दुःखी असतो, आणि जो स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करतो त्याच्याकरता हे जग स्वर्ग आहे. स्वार्थ म्हणजे नरक आणि स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करणं म्हणजे स्वर्ग. स्वामी, अहो ती लोक कुठे आहेत? कपिलाताई, केवळ तुम्हाला समजावून सांगण्यासाठी स्वामी देवांनी ही लीला घडवली. स्वामी, स्वामी कुठे गेले? स्वामी देव कुठे? सांगा ना, कुठे होता? तिथेच जिथे या पुढे आम्ही असणार आहोत. चला चला बघूया. स्वामी, स्वामी कुठे आहात? स्वामी, स्वामी देव कुठे गेले कपिलाताई? कदाचित कदाचित ते त्यांच्या अनुपस्थितीचा सामना करायला लावतायत आपल्याला. चला बघूया. श्री गुरुदेव दत्त. इतकी गर्दी, लोकांची श्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे. पाहिलंस, यांच्या घरात समृद्धी नांदते. लोक मान देतात, दान देतात, आणि आपल्या घरात काय, मलाच काहीतरी करावं लागेल. थांबा थांबा थांबा. खऱ्या पादुका इथे नाहीयेत. काय म्हणता सोपान भाऊ? अहो, या मोरयाने ना खोट्या पादुका बनवून ठेवल्यात. खऱ्या पादुका माझ्या घरी आहेत. कसं शक्य आहे? माझ्या वडिलांनी मला स्वतःहून दिल्या होत्या. मी लहानपणापासून त्यांची सेवा करतोय. हे बघा, तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना तर चला, माझ्या घरी चला. ए चला रे. थांबा. पण असा अचानक कसा विश्वास ठेवायचा? हे काय बोलतात सोपान भाऊजी? शब्द मोठा आहे पण पुरावा. पुरावा? गणू, इकडे ये बाळा. काय बाबा? काही नाही बाळा. हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर या निष्पाप मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, मी जे बोलतोय ते खरं बोलतो. अहो, खऱ्या पादुका माझ्याच घरी आहेत. देवा, ही तर फार मोठी रेषा ओलांडली. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. स्वामी, जे काही आहे ते सर्व आपलंच आहे. माझं असं काही नाही आणि कधी नव्हतंही. श्री गुरुदेव दत्त. अहो अहो काय झालं अहो, बंधू? बाहेर विपरीत घडतंय. विपरीत? सोपान भाऊजी लोकांना सांगतायत की आपल्या घरातल्या पादुका खोट्या आहेत आणि खऱ्या पादुका आहेत ते त्यांच्या घरी आहेत. अहो, त्यांनी गणूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलीये. लोक गोंधळलेत. स्वामींच्या नावावर असं खोटं? स्वामी,
आज खूप कठीण परीक्षा आहे. चल पद्मिनी. हो. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. मोरे भाऊ, तू तर भला माणूस वाटत होतास, तू तर लबाड निघालास. खोट्या पादुका दाखवून लोकांची फसवणूक करतोस. याने तर श्रद्धेचा बाजार मांडला. अहो, हे काय बोलतायत लोक तुमच्याबद्दल? हे बघा, हे सगळं चुकीचं आहे. खोट्या पादुका दाखवून आमची लुबाडणूक करतोस. आमच्या श्रद्धेचा अपमान केलायस तू. कुठे फेडशील पाप? दत्तगुरूंना तर घाबर. स्वामीच्या नावानं धंदा करतोस. नाही, हे खोटं आहे. आमच्या घरात असलेल्या पादुकाच खऱ्या आहे. देवाच्या नावावर मी कधीही खोटं बोललेलो नाहीये. आम्ही तुमची कसलीही फसवणूक केलेली नाहीये हो. अहो, तुमची श्रद्धा आमच्यासाठीही पवित्र आहे. म्हणजे मी खोटं बोलतोय का? मोर्या भाऊ, कोर्टच्या लेखाची खोटी शपथ कोण घेणार? एवढं धाडस कोण करेल? अहो दादा, स्वामींनी स्वतः पादुकांचा निवाडा केलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही स्वामींनाच विचारा, तेच तुम्हाला सत्य सांगतील. हो, काय गरज नाही. खरं आमच्या समोर आले. खऱ्या पादुका सोपांच्या घरी आहेत. ते चला रे सोपांच्या घराकडे. थांबा. सोपान, तुला हव्या असतील तर खऱ्या पादुका घेऊन जा. अरे पण खोट्या पादुका दाखवून दत्तगुरूंना दुखावू नकोस. हो भाऊजी, घेऊन जा तुम्ही या पादुका. पण पादुकांच्या नावाखाली तुम्ही कमाई करू नका. देवाचा अपमान होतो. हवं तर मला मिळालेल्या अर्ध्या संपत्तीतला अर्धा वाटा तुला देतो. पण हे थांबव. नाही दादा, मला संपत्तीची लालसा नाही. तूच कमाई करत होतास. तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं. म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं. हे बघा, तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना, तर चला माझ्या घरी. चला माऊली. सोपान भाऊजी थांबा. भाऊजी, सोपान, असं करू सोपान नका. थांब. हे पाप आहे सोपान. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ देखोगे तो पछताओगे. देवा, अहो, कुठे चाललाय तुम्ही? वही जहां हमें जाना है. हमने हमारा नया ठिकाना बना लिया है. नया ठिकाणा कुठला देवा? श्री गुरुदेव दत्त. 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 हो, ऐका माझं. भाविकांना बाहेर थांबवून ठेवलेत. खोटं सांगून बोलवलेत. चुकीचं आहे हे. असं नका करू. ए, तू गप्प बस. तुला काय कळते? श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. या 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 या, दर्शन घ्या, दर्शन घ्या. आता माझी भरभराट सुरू होईल. काहीतरी वेगळंच वाटतं ना इथं. हो, इथं शांतता आहे, पण ओळखीची वाटत नाही. अहो, असे थांबलात का? अहो, दर्शन घ्या. अहो, दान ठेवा, आशीर्वाद घ्या. कसं आहे, आता तुमची भरभराट होईल. अहो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असे थांबू नका. जा जा जा, दर्शन घ्या, दर्शन घ्या.
तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं. पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं, साक्षात दत्तगुरूंचं दिव्य अस्तित्व जाणवायचं. मग पण आता असं काही आढळत नाहीये. डोळ्यानं दिसतंय पण मनाला लागत नाही. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो. आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो. आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते. तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं. पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं. पण आता असं काही आढळत नाहीये. डोळ्यानं दिसतंय पण मनाला लागत नाही. अहो माझा ऐका, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी माझ्या मुलाची खोटी शपथ का घेईन ना. तुम्ही दर्शन घ्या. आम्ही ज्या पादुकांचं दर्शन घेतलं त्या या पादुका नाहीयेत, त्या खोट्या पादुका आहेत. हो बरोबर आहे, त्या पादुका नाहीयेत. मी खात्रीनुसार सांगू शकतो, या पादुका खोट्या आहेत. अहो नाही, असं काही नाही. खऱ्या पादुका आहेत त्या. सोपान, तू आम्हाला फसवलंस. नाही. आम्ही मोर्या भाऊवर शंका घेतली, हीच आमची चूक झाली. म्हणजे देवाच्या नावावर मोऱ्या भाऊने धंदा नाही, तू काढलास. अहो नाही नाही, असं काही नाहीये. ऐका माझं. अरे फसवणूक आहे, नीच माणसा, खोटाड्या. पोटच्या पोराची खोटी शपथ घेतोस तू. असं ऐकायचं नाहीस, तुला धडाच शिकवतो. आमची फसवणूक करतो. अहो नाही, ऐका माझं. अहो मी काय नाही केलं. मी पाया पडते तुमच्या. थांबाव, त्यांना मारू नका, नका मारू. बाबा चुकले ते. अहो माणूस म्हणून तरी विचार करा, मुलावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा. वहिनी, यांनी पाप केलंय. स्वामीवरच्या आमच्या श्रद्धेची यांनी चेष्टा केली. आज याला अद्दल घडवलीच पाहिजे. ए मार याला अजून. हात जोडते मी तुमच्या. हात उचलून पाप करू नका. देव न्याय करतो, आपण नाही. नका मारू माझ्या बाबांना, सोडा ना. जसं कर्म तसं फळ. स्वामी सगळं हाताबाहेर गेलंय. आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा. काय झालं मोरया? पादुकांचा निवाडा केला तरी तुम्ही दोघे इतके अस्वस्थ का? कारण आहे सुंदरा मावशी. स्वामी, मी आमच्या सोबत आतापर्यंत जे काही घडलं ना ते सगळं आपल्याला सविस्तर सांग. श्रद्धेचा अपमान केलायस तू. कुठे फेडशील पाप? दत्तगुरूंना तर घाबर, स्वामीच्या नावानं धंदा करतोस. तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं. म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं. तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना तर चला माझ्या घरी. चला चला माऊली. सोपान भाऊजी थांबा. स्वामी, स्वामी हे सगळं थांबवा. अहो लोक वेडी झालीये. सोपान भाऊजींचं चुकलं हे मान्य आहे, पण तेही माणूसच आहेत. स्वामी, सोपानला समज द्या, त्याला सुधारा, त्याचं भलं करा. आम्हाला सुधारणा हवी आहे, शिक्षा नको.
स्वामी उत्तर न देताच का गेले? पद्मिनी, कधी कधी देव उत्तर देत नाही, कारण आता अनुभवच उत्तर देणार असतो. आई ग सावकाश ग. तरी मी तुम्हाला सांगत होते असं करू नका म्हणून. पादुकांशी खेळ म्हणजे आगीशी खेळ. आता उलटलं ना सगळं. तू गप्प बस ग. इथं माझ्या लागलं आणि तुझं काय? हे बघ, मी काही वाईट केलेलं नाहीये. आणि ही जी वेळ आली आहे ना, ती स्वामींमुळे आली आहे. स्वामी माझ्यावर नेहमी अन्यायच करतात. शिवशंकर शंभो. स्वामी. स्वामी आजोबा नमस्कार. तुम्ही उभे का? बसा ना. आम्ही कुणावरही अन्याय केला नाहीये. आम्ही केवळ न्यायच केलाय. स्वामी खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्यावर नेहमी अन्यायच केलाय. मोर्यात आणि माझ्यात नेहमी भेदभावच केलाय तुम्ही. भेदभाव नाही, दोघांच्या मनातला भाव वेगळा आहे आणि तसा भाव तशी प्रचिती. मग सिद्ध करा, मला आशीर्वाद द्या. मी जे चिंतेन, जे करेन त्यात मला यश मिळेल असा वरदान द्या. दिलं 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 दिलं. ऐक, खरंच स्वामी. धन्यवाद स्वामी, धन्यवाद. पण लक्षात ठेव, जे वरदान मिळालंय त्याचा योग्य वापर कर. हो हो नक्की. शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही मला वरदान देऊन फसला. आता मी मोर्याचं वाईट चिंतेन आणि तुम्हाला तुमचा शब्द पाळावाच लागेल. म्हणजे स्वामीदेव दोषाचे धनी ठरणार? सोपान अरे, वरदान हे तलवार असतं, तलवार. धार मनावर अवलंबून असते. स्वार्थाने उचलली तर स्वतःला जखमी करते. स्वामी देवा, देवा हो, कुठे चाललात? जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है. आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईन. म्हणजे स्वामीदेव त्यांच्या समाधी स्थानावर आलेत? याचा अर्थ? वेळ आली आता सुंदरे. जे समजायचं ते समजे, म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. या स्थानावर येण्याची ही वेळ नाही देवा. भक्तांची इच्छा शक्ती असं होऊ देणार नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
सर्व सामान घेतलंय ना व्यवस्थित? हो, बाबांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी आपण गाणगापुराच्या संगमात विलीन कराव्यात. आज आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करतोय, खूप बरं वाटतंय. पण पण काय? पण आपण जाऊन येईपर्यंत पादुकांची सेवा, पूजा सगळ्यात खंड पडेल. अगं खंड पडू नये म्हणूनच तर गोपाळ भाऊंना मी बोलवलंय. ही जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही आपलीच वाट बघत होतो. बोला ना. गोपाळ भाऊ, आम्ही गाणगापूरला जाऊन येईपर्यंत आपण इथे येऊन पादुकांची सेवा कराल का? हो. अहो, या पादुकांची सेवा करायला मिळणं माझ्यासाठी परम भाग्याचंच आहे. भाऊजी, मी असं ऐकलं तुम्ही गाणगापूरला चाललायत? हो. मला काय वाटतं, तुम्ही तिथून परत येईपर्यंत पादुका मी आमच्या घरी नेल्या तर तेवढीच माझ्याकडून ही सेवा घडेल. नाही, नको सुमित्रा. सोपान भाऊजी पादुकांचा गैरवापर करतील. हे बघ सुमित्रा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वाईट वाटून काय घ्यायचं त्यात? जे आहे ते आहे, त्यात तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही. पण वहिनी, मी पादुकांची सेवा इथे येऊन केली तर चालेल? सुमित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मात्र सोपानवर अजिबात नाही. आणि त्यामुळेच ह्या पादुका मी तुला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली नाही. हो, पण तू इथे येऊन गोपाळ भाऊंच्या जोडीने सेवा करू शकतेस. बरं, ठीक आहे. स्वामी, आमची रक्षा करा. श्री गुरुदेव दत्त. अहो, हे कसले संकेत आहेत? भाऊजी, वहिनी, घोड्याची नाल पडणं हे चांगलं नसतं. माझं ऐका, कृपा करून जाऊ नका. काहीतरी वाईट घडणार असेल तर? पण जाणं आवश्यक आहे. कसले वाईट संकेत वगैरे काहीही नसतं. कदाचित हा अपघातही असू शकतो. आणि सुमित्रा, स्वामी भक्तांना कसली आली आहे ग भीती? मोर्या भाऊ, असे संकेत मिळणं म्हणजे कठीण परीक्षा सुरू होणं. स्वामींवर विश्वास ठेवला की सगळे मार्ग उघडतील. तुम्ही अगदी निश्चिंत मनाने जा. या. स्वामी देवा, ही जागा काहीतरी मोठं घडणार याची साक्ष देते. नमस्कार स्वामी. तुम्ही मला बोलावलं असं का आलं? तुला चिंतन करायचंय ना? हो. मग इथे या जागेवर बसून कर. या जागेची महती फार मोठी आहे. इथे बसून चिंतन करशील तर तुला त्याचं योग्य ते फळ मिळेल. पुन्हा सांगतोय, चिंतन योग्य कर, कारण मनाचा बंध थेट देवाशी असतो. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही खरंच किती दयाळू आहात. मला वाटत होतं तुम्ही माझ्यावर अन्याय करताय, पण नाही. आज तुम्ही ती भावना पूर्णपणे नष्ट केली. स्वामी, तुम्ही मला खूप मोठं वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानाचा फायदा कसा करायचा हे मला चांगलंच माहिती.
माझ्याजवळ खऱ्या पादुका नव्हत्या म्हणून मला खोट्या पादुका दाखवाव्या लागल्या, मार खावा लागला. पण हा अपमान मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला चांगलंच माहिती आहे खऱ्या पादुका कशा मिळवायच्या. चिंतन शुद्ध नसलं की वरदानही शाप बनतं. श्री स्वामी समर्थ. 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 ऐक ग, पद्मिनी, अगं काय झालं? मगापासून पाहतोय एकसारखी ठेच लागते तुला. अहो मलाही कळत नाही हो असं का होतंय. तरी मी जपूनच चालते. आपण हळूहळू पुढे जाऊ, सावकाश. वाट बंद. पण हीच तर मुख्य वाट आहे गाणगापूरला जाणारी. कुणी बंद केली असेल? अहो आपण गाणगापूरला जाऊ नये असे संकेत असतील का हे? आधी घोड्याची नाल पडली, आता ही वाट बंद. आपण परत मागे फिरायचं का? पद्मिनी, गावापासून बऱ्यापैकी लांब आलो आहोत आपण. स्वामींच्या विश्वासावरच बाहेर निघालोय. मग आता मनात शंका आणून मागे फिरलो तर स्वामींवर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. हो बरोबर आहे तुमचं. माझ्याही मनात असंच काही येत आहे. ठीक आहे, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. पद्मिनी, विश्वासाची वाट सोपी नसते, पण तीच वाट त्या माणसाला त्याच्या नियतीकडे घेऊन जाते. सावकाश. ज्या मोर्यामुळे मला उपेक्षा सहन करावी लागली त्या मोर्याला धडा शिकवावाच लागेल. आज तो गाणगापूरला जाणार आहे ना. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे. कधीच परत नाही आला पाहिजे. कधीच परत नाही आला पाहिजे. परत नाही आला पाहिजे. परत नाही आला पाहिजे. एकीकडे स्वामी देवांनी इथे येऊन नको नको त्या विचारांना चालना दिली आहे आणि यानंही मागू नये ते मागितलं. मोरया कधीच परत येऊ नये अशी कामना करतोय हा. स्वामी देवांचा शब्द खोटा ठरणार नाही. आणि मग मोरया परत नाही आला तर? चिंतन जर विषारी असेल तर वरदानही प्रलय बनतं. स्वामी देवांचा नया ठिकाणा म्हणजे चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा. चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा. चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा. स्वामी देव संकेत देत आहे ते आपल्याला कायमच सोडून जाणार आहेत. सुंदरा मावशी, हो काय बोलताय तुम्ही? नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये सुंदरा मावशी. स्वामींना काहीतरी वेगळं सांगायचं असेल ते तुम्हाला नीट कळलं नाहीये ना सुंदरा मावशी, म्हणून तुम्ही असं बोलताय. अहो इतकी वर्ष सेवा करते मी स्वामी देवांची. त्यांचा संकेत कळण्यात चूक होणार नाही माझ्याकडून. स्वामी देव आपल्याला कायमच सोडून जाणार या जाणीवेनीनं धडकी भरतीये मला. स्वामी देवा, आता हा कसला संकेत? जोपर्यंत हा दिवा तेवत होता तोपर्यंत चंद्राचा प्रकाश आत येत नव्हता. पण ज्या क्षणी दिवा मालवला
त्याच क्षणी चंद्राचा प्रकाश आत आला आणि त्याने सर्व व्यापून टाकला. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला? या छोट्या दिव्याने चंद्राच्या प्रकाशाला बाहेर थांबवून ठेवलं होतं. याचप्रमाणे तुमच्या मनातल्या छोट्या छोट्या अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या विचारांनी परमात्म्याच्या प्रकाशाला बाहेर अडवून ठेवलेलं असतं. ज्या क्षणी स्वार्थाचा आणि अहंकाराचा दिवा मालवेल त्याच क्षणी परमात्म्याचा प्रकाश तुमच्या मनात आणि जीवनात शिरेल. सोपानच्या मनात असेच अनेक दिवे देवत आहेत, स्वार्थाचे, अहंकाराचे. पण त्या दिव्याने त्याचं आयुष्य उजळून निघत नाहीये, तर अंधाराकडे ढकललं जात आहे. आणि तो मोरयाच्या आयुष्यातही अंधारच पसरवायला निघालाय. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. म्हणजे तू खरंच अंधार बाहेर नसतो, तर तो तुमच्या मनात असतो. सोपन भाऊ, ठीक आहे तुमची नशा, पण ह्याचा मोबदला तोच द्यायला तुम्हाला इथे बोलवलंय मी. गाणगापूरच्या वाटेवर एका धर्मशाळेत तुम्हाला माझा भाऊ दिसेल, त्याच्यासोबत त्याची बायकोही असेल. आणि त्याच्याजवळ भरपूर धनही आहे. हो, मग तर काम एकदम सोपं आहे बघा. धन दुबाडात, पण त्या दोघांनाही देवाघरी पाठवा. मला माहितीये तुम्ही कोणतंही काम केल्यावर साक्षीदार मागे सोडत नाही. निश्चिंत राहा. ठीक आहे, जा आता तुम्ही, लागा कामाला. मोरिया, बाबांच्या अस्थी घेऊन चाललायस ना? काळजी करू नको. बाबांसोबत तुमच्याही अस्थी मी एकत्रच गाणगापूरला पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे. आता दत्त पादुकांच्या सेवेचं इतकं फळ तुला मिळायलाच हवं. अरे भरपूर मिळालं. काय झालं? हो, तुम्ही कोण? अहो, काय कोण आहात तुम्ही? काय करताय? अहो, ते धन कुठे घेऊन चाललाय? एक शब्दही बोलता इथंच कापून टाकेन. कृपा करा, आम्ही काहीच केलेलं नाहीये. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला फक्त धान आणि शांतता हवी. चला, काम झालं. ओ महाशय, नाही, दिसायला सामान्यच दिसतंय, वेळ लागल्यासारखंही वाटत नाही. मग एवढ्या रात्री एवढं धन घेऊन उघड्यावर का बसलाय? मी एक वाट सुरू आहे. काय ना, धन भरपूर आहे माझ्याकडे, पण आता मला धनाची लालसा राहिलेली नाहीये. आता गाणगापूरला जाऊन स्वतःला महाराजांच्या सेवेत वाहून घ्यायचंय. पण त्याआधी हे धन एखाद्या योग्य व्यक्तीला द्यायचंय, म्हणून विचार करत बसलोय. मला द्या ना. अहो, माझ्याहून योग्य व्यक्ती कोण मिळेल तुम्हाला? मला द्या. कशावरून तू योग्य व्यक्ती आहेस?
मी गरिबांना देईन, दान करेन, पुण्याची कामं करेन. हे धन मी तुला देऊ शकतो, पण माझी एक अट आहे. अहो तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे तुम्हाला, त्या लवकर द्या. अरे अट ऐकून तर घे. सांगा. हे घे, पण ह्या बदल्यात तू मला तुझा एक हात तोडून दे. ओ हाव, तुम्हाला काय वेळ लागले का? अहो हात घेऊन तुम्हाला काय फायदा? हे तू हात दिल्यावर सांगेन मी. ओ नाही जमणार. काही काय? बर मग एक डोळा काढून दे. अहो नाही जमणार हो. बर पाय तोडून दे. ओ माशे गप्प बसा. अहो ह्या सगळ्या गोष्टी या धनापेक्षाही मौल्यवान आहेत तो. तेच तर सांगतोय, धनापेक्षा दोन भावांचं नातंही जास्त मौल्यवान असतं. तू तुझे डोळे, हात आणि पाय काढून द्यायला तयार नाहीयेस, पण भावाचा बळी द्यायला चाललायस. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं कळलं की मी माझ्या भावाला? अरे तुझे हात, डोळे आणि पाय या तीनही गोष्टी दिल्यावर तुझी जी अवस्था होईल ना, तीच अवस्था होणार आहे भावाला गमावल्यावर. तेव्हा जरा विचार कर. स्वार्थ ही सुद्धा एक नशा आहे, त्या नशेतून बाहेर पड. हे बघ, मिळालेलं वरदान हे या कंदिलाप्रमाणे असतं. आता या कंदिलाची ज्योत रात्रीच्या अंधारात वाटही दाखवू शकते, आणि अहंकार वाढला तर हीच ज्योत वणवाही पेटवू शकते. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. स्वतःची वाट सुकर करत, भावाला सोबत घेत, समंजसपणे आणि शहाणपणाने पुढे व्हायचंय, की स्वार्थापायी भावाच्या आयुष्यात वणवा पेटवायचा आहे. हे बघ, निवड क्षणाची असते, पण परिणाम आयुष्यभराचे असतात. स्वामींनी मला वरदान दिले आणि त्यांचा शब्द खराच ठरेल. मी माझं चिंतन मागे घेणार नाही. पादुकांवर हक्क माझाच आहे. आणि या धनावर सुद्धा. ऐका ना, मी काय बोलतोय, मी ना त्या तिकडे ना आपलं ते ज्योत विझली तरी सत्याचं तेज विझत नाही. अहो हे धन आम्ही गाणगापूरला गोरगरिबांना वाटण्यासाठी आणि मंदिरात देणगी म्हणून घेऊन चाललोय. कृपा करून ते घेऊन जाऊ नका. दान देणगी हे शब्द आमच्यासाठी नाहीत. ध्यान विसरून जा आणि मरायला तयार व्हा. कृपा करा, आमचं काहीच वाईट करू नका. धन तर घेताय ना तुम्ही, मग आता आमचा जीव का घ्यायचा आहे तुम्हाला? अहो आम्ही गाणगापूरला माझ्या बाबांच्या अस्थींचं विसर्जन करायला चाललोय. आम्हाला जाऊ द्या. अहो आम्ही स्वामी भक्त आहोत. दत्तगुरूंच्या पादुकांच्या सेवेची जबाबदारी आमच्यावर आहे, आणि त्यासाठी आमचं जिवंत राहणं गरजेचं आहे. त्यात माझा भाऊ वाईट मार्गाला लागला, त्याला योग्य मार्गाला आणायचंय, त्यासाठी प्रयत्न करायचे. आम्हाला जाऊ द्या. तुझ्या भावाचा तुला एवढा पुळ काय? तुला माहित आहे? अरे त्यांनी तिथं आम्हाला पाठवलंय, आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं तुला मारून टाकायला. बाबा आम्हाला बाहेर काढा इथून. बाबा गणू, अहो हे सुमित्रा आणि गणूचा आवाज.
ऐक कृपा करा आणि आम्हाला बाहेर काढा. हे कसं शक्य आहे पेटीतून हा आवाज बाबा कुठे तुम्ही? पेटीतूनच आवाज येतोय. स्वार्थाने पेटवलेला वणवा शेवटी स्वतःच्याच माणसांवर धावून येतो. जे पेरलं ते चुकवतात. स्वार्थाचा अंधार आता स्वतःचाच आरसा झालाय. बाबा वाचवा मला. गणू मी आलो. मी वाचवतो तुला. वाचवा मला. मी वाचवतो. सुमित्रा घाबरू नको. मी येतोय. मी वाचवणार तुम्हाला. अरे याच्यात धन होतं ना. गेलं कुठं? सुमित्रा आणि गणूचा आवाज ह्याच पेटीतून येत होता. तो आवाजही बंद झाला. हे 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 सगळं काय होतंय माझ्यासोबत? आणि तो मला भेटलेला वाटसरू कोण होता? जो बोगे वही पावगे. आप्तांच्या जीवावर उठलास म्हणून तुझ्या जीवाला धग लागलीच पाहिजे. स्वार्थाची आग बाहेर दिसत नाही, ती आत जाळते. न्याय उशिरा मिळतो पण चुकत नाही. नाही नाही हे शक्य नाहीये. हे खोट आहे. सोपान भाऊजी असं काही करणारच नाहीत. नाही, असं होऊ शकत नाही. माझा आपल्या बोलण्यावर विश्वास नाहीये. आमचा सोपान असं करूच शकत नाही. तो स्वार्थी असेल, तो चुकीचा वागत असेल, तो चुकीच्या मार्गाला असेल, पण नाही, तो या थराला जाऊ शकत नाही. नाही 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 हा हा आरोप मी अजिबात मान्य करू शकत नाही. तुमच्यासारख्या भोळ्या कोणचं हे जगच नाहीये. तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाहीये. अरे तुम्ही इथे टिकू शकणार नाहीत म्हणून तुम्ही मेलेलेच बघा. असं का बोलताय तुम्ही? हे बघ तुझ्या भावाचं खोटं दाखवून आम्हाला काय मिळणार आहे? मरणाऱ्या माणसाला खरं माहिती असावं म्हणून सांगितलं. तुम्हाला मारायचं या साठीवर त्याने आम्हाला इथं पाठवलंय. दिलेला शब्द आम्हाला पाळावाच लागणार. आम्ही नेहमी सोपानच्या भल्याचाच विचार केला. त्याला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केला. पावलोपावली त्याच्या चुका आमच्या पोटाशी घेतल्या. अख्खा भूत जीवावर उठला. आहो एवढे वाईट आहोत का आपण? काय चुकलं आपलं? कुठे कमी पडलो? आता हे सगळे प्रश्न वरती जाऊन देवालाच विचार. आज चला चाल. उडवायची मुडकी. काही लोक दुसऱ्यांचं आयुष्य पारा पाचवा समजून फेकून देतात, संपवू पाहतात. सुंदरा, तू कधी पाहिलेस का कुठल्या झाडाला स्वतःची फांदी स्वतः सोडून फेकताना? नाही देवा, झाड जीर्ण झालं की फांद्या आपोआप गळून पडतात. वयोमान संपलं की. सुंदरे, कधी कुठल्या पक्षाने स्वतःची पंख स्वतः छाटलेली पाहिलंय का? नाही, कधीच नाही. जसे झाडाकरता फांदी, पक्ष्यांकरता पंख, तसेच माणसांकरता नाती असतात. पण माणूस स्वार्थापायी स्वतःची नाती स्वतः संपवून टाकतो. काही झालंय का स्वामी?
मी कुणाच्या नातेवाईकांबाबत काही घातपात? काय हो कपिलाताई, काय झालं? कोणाशी तरी भांडून आलेल्या दिसताय. तुम्हाला कसं कळलं मी भांडून आले ते? अहो तुमचा चेहराच सांगतोय. काय सांगू सुंदरा मावशी, अहो आपलाच एक सेवेकरी होता, त्याला मी अगदी नको नको ते बोलले, वाईट वाईट शब्द वापरले. नंतर मला कळलं की अहो चूक त्याची नव्हतीच, सगळी चूक होती ती माझीच होती. आणि त्याने ऐकून घेतलं सगळं. स्वामी, मला माझी चूक सुधारायची आहे. मी त्याला नको नको ते बोलले, वाईट शब्द वापरले. आता ते शब्द परत कसे घेऊ सांगा ना मला. एक काम कर, हे घे, ही टोपल्याशी वाऱ्यावर धर आणि विकरू दे पाला पाचोळा. स्वामी, हा पालापाचोळा सगळीकडे विखरते मी, पण याचा आणि माझ्या प्रश्नाचा काय संबंध? सांगतोय ते कर, चल. हो. आता एक काम कर, या टोपलीत जेवढा पाला पाचोळा होता तेवढा पुन्हा या टोपलीत गोळा कर. एकही पान कमी नाही आणि एकही पान जास्त नाही. स्वामी, अहो कसे शक्य आहे? अहो आधीच इथे पालापाचोळा होता, आता ह्या टोपलीतला पालापाचोळा मी इथे विखुरल्यानंतर कसं शोधणार मी कोणता ह्या टोपलीत होता आणि कोणता आधीचा होता ते? हेच सांगायचं होतं आम्हाला. तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाही. कपिले, शब्द मनाला जखम करतात. माफी मागून त्यावर पुंकर घालता येते, पण झालेल्या वेदना नष्ट करता येत नाही. दुसऱ्याबद्दल वापरलेले वाईट शब्द, वाईट विचार आणि वाईट चिंतन मागे घेता येत नाही. कपिले, शब्द हे वाऱ्याप्रमाणे असतात, एकदा गेले की गेले. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोपाळ बुवा, मोरया गाणगापूरला जाऊन महिना झाला, अजून परत आला नाही. इतके दिवस तिथेच राहणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही सुंदरा मावशी, असं काहीच नाही. अस्थि विसर्जन करून एक दिवस सेवा करून परत येणार असं म्हणाले होते. मग दुसऱ्या कुठल्या तीर्थक्षेत्री जाणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही, तसंही काही नाही. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एक महिनाभर झाला जाऊन त्यांना. आपले इथले काही सेवेकरी तिथे गेले होते, त्यांना मी सांगितलं होतं चौकशी करायला. ते परत आले आणि म्हणाले की मोरया भाऊ तिथे पोचलेच नाहीत म्हणून. मी स्वामींना याबद्दल सगळं सांगितलं, पण स्वामी काही बोललेच नाहीत. मी चिंतन करतो की मोरया घरी मोरया नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. सोपनाचं ते चिंतन खरंच ठरलं का काय? थांबा गोपाळ बुवा, या पादुकांची पूजा मीच करणार आहे.
त्या इकडे अहो पण ही जबाबदारी मोऱ्या भाऊनी माझ्यावर सोपवली आहे. मोर्या आता कधी येईल हे माहिती नाही. मुळात तो येईलच की नाही हेच माहिती नाही. परत येईल का नाही माहित नाही म्हणजे हे काय बोलतोयस तू सोपाना? मी काहीच बोलत नाही, पण सध्या गावात वेगवेगळ्या गोष्टी फिरतायत. कोणी असं म्हणतंय की दरोडेखोरांनी त्यांचा घातपात केला असेल. त्यांनी दोघांनी स्वतःला दत्तगुरूंना वाहून घेतलं असेल. आणि कसं आहे, 1 महिना आपण त्यांची वाट पाहिलीच आहे. आणि पादुकांच्या सेवेत मला आणखीन हेडसाळ नको आहे. तात्पुरती सोय म्हणून तुम्ही बोलताय ते मान्य केलं, तरी या पादुकांची हे बघा, पादुकांची सेवा आता आमच्याच घरातला कोणीतरी एक व्यक्ती करणार आहे. आणि म्हणूनच या पादुका मी माझ्या घरी घेऊन चाललोय. अरे हे काय बोलतोयस तू? हे बघ, तुला पादुका इथून घेऊन जाण्याचा अधिकार नाहीये. का नाही? कारण तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस. त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू. काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे.